श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ते म्हणजे तुलसी विवाह कधी आहे, तसेच तुळशीचे लग्न कसे करावे, त्याचा शुभमुहूर्त काय आहे आणि आपण जेव्हा तुळशी विवाह करत असतो तेव्हा तुळस नवीन आणावी का, यासाठी आपण कोणत्या प्रकारची तुळस वापरावी, राम तुळस की कृष्ण तुळस, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. दिवाळी लक्ष्मीपूजन झाले की कार्तिक महिना सुरू होतो. लक्ष्मीपूजन हे अमावस्येला असते आणि यानंतर कार्तिक महिन्याची सुरुवात होते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. तुळशी विवाह हा कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीनंतर साजरा केला जातो आणि यावर्षी ही जी एकादशी आहे म्हणजे देव उठणी एकादशी तर ही 23 नोव्हेंबरला आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 नोव्हेंबरला द्वादशी आहे. तुळशीचे लग्न हे 24 नोव्हेंबरला केले जाणार आहे. या तिथीला तुळशी आणि शालिग्राम तर यांचा विवाह केला जातो. आपल्याला माहीतच आहे की देवशयनी एकादशीपासून देव उठणी एकादशीपर्यंत विष्णू जे आहेत तर ते निद्रावस्थेत असतात आणि याला आपण चातुर्मास म्हणतो. देवशयनी एकादशीपासून सुरू झालेला चातुर्मास हा देव उठणी एकादशीला म्हणजेच कार्तिक एकादशीला संपतो आणि श्री विष्णू जे आहेत तर ते निद्रावस्थेतून जागे होतात आणि तेव्हा सर्वप्रथम ते तुळशीची हाक ऐकतात, तर अशी सुद्धा मान्यता आहे. हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे तुळशी विवाहाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी जो कोणी शुभमुहूर्तावरती तुळशी विवाह करतो त्याचे वैवाहिक जीवन सुखी राहते, सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि संततीचे वरदानही मिळते. तुळशी विवाहानंतरच विवाहाचे मुहूर्त तर हे सुद्धा सुरू होतात. ज्यांना एकादशी किंवा द्वादशी तिथीला तुळशी विवाह करणे शक्य नाही तर त्यांनी पौर्णिमेपर्यंत कधीही तुळशी विवाह केला तरी सुद्धा चालतो. यावर्षी जी एकादशी आहे तर ही 23 नोव्हेंबरला आणि द्वादशी तिथी ही 24 नोव्हेंबरला आहे आणि तुळशी आणि शालिग्राम यांचा विवाह केल्याने माणसाची प्रगती होते आणि भाग्याची साथ सुद्धा मिळते. त्याप्रमाणे जीवनामध्ये सकारात्मकता येते, वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात. एखाद्या व्यक्तीने आयुष्यात एकदा जरी तुळशी विवाह केला तरी त्याला कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते आणि जर तुमच्याकडे शालिग्राम नसतील तर आपल्याला तुळशीचा विवाह हा बाळकृष्णांसोबत लावायचा असतो. पंचांगानुसार द्वादशी तिथी ही 23 नोव्हेंबरला रात्री 9:01 सुरू होईल आणि शुक्रवारी 24 नोव्हेंबरला संध्याकाळी 7:06 संपणार आहे. उदय तिथीनुसार 24 नोव्हेंबरला म्हणजे शुक्रवारी तुळशी विवाह हा केला जाईल. तुळशी विवाह जो आहे तर तो प्रदोष काळात केला जातो. आता आपण हे तुळशीचे लग्न, तुळशी विवाह कसा करावा, यासाठी कोणते साहित्य लागते, तर यासाठी आपल्याला आपण जे साहित्य पूजेसाठी वापरतो जसं की हळदी कुंकू असेल, पाट, चौरंग, लाल पिवळे कापड, अष्टगंध, गहू किंवा तांदूळ, तसेच नैवेद्य, दिवा, तसेच ऊस, श्रीकृष्णांची मूर्ती म्हणजे बाळकृष्णांची मूर्ती, गूळ खोबरे नैवेद्य म्हणून, अगरबत्ती, कापूर, श्रीफळ, विड्याची पाने, त्याप्रमाणेच ओटीचे साहित्य, सौभाग्यवान, लाल चुनरी, फळे, घंटी, रांगोळी, तर असे साहित्य आपल्याला या तुळशी विवाहासाठी लागते. तुळशी विवाहाचा पूजाविधी काय असणार आहे तर हे आपण पाहूया. सर्वप्रथम आपल्याला तुळशीजवळची जी जागा आहे तर ही जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. त्या ठिकाणी आपल्याला छान अशी रांगोळी काढायची आहे. तर काही ठिकाणी तुळशीभोवती मंडपसुद्धा घातला जातो आणि तुळशीला आपल्याला सजवायचं आहे. तुम्ही तुळशीला साडी नेसवू शकता किंवा ब्लाऊज पिसाने सुद्धा सजवू शकता. तुमची तुळशी वृंदावन जे आहे तर ते मोठं असेल तर तुम्ही साडी नेसवा. तुळस ही जर कुंडीमध्ये असेल तर आपण ब्लाऊज पिसाने या तुळशीला सजवू शकतो. आणि जरी तुम्हाला यापैकी काहीच जमले नाही तर आपल्याला तुळशीवरती लाल चुनरी ही घालायची आहे. तुळशीला हिरव्या बांगड्या घालायच्या आहेत. तुमच्याकडे जर मुकुट असेल म्हणजे जो देवीचा मुकुट आहे तर तो सुद्धा घातला तरी चालतो. आपण ज्याप्रमाणे नवरीला सजवतो किंवा आपण आपल्याकडे गौराई जेव्हा असतात तेव्हा ज्या प्रकारे गौराईंना सजवत असतो तर त्याप्रमाणेच आपल्याला तुळशीला सजवायचं आहे. तुळशीच्या बाजूला आपल्याला ऊस उभे करायचे आहेत. ऊस जे आहेत तर हे म्हणजे तुळशीचे मामा असतात. तसेच तुळशीच्या मुळाजवळ आपल्याला चिंचा, बोरे, आवळे तर हे ठेवायचे आहेत.
अशा पद्धतीने आपल्याला तुळशीला जेवढं येईल तेवढं सजवायचं आहे। तुम्ही तुळशीला गजरा घालू शकता, हार घालू शकता, वस्त्रमाळ घालायची आहे। आणि यानंतर आपल्याला तुळशीला सजवून झाल्यानंतर आपल्याला नवरा मुलगा म्हणून श्रीकृष्णांना सुद्धा सजवायचं आहे आणि त्यांची सुद्धा आपल्याला स्थापना करायची आहे। आणि त्यासाठी काय करायचं आहे तर तुळशीजवळच आपल्याला एक चौरंग किंवा पाट मांडायचा आहे। त्यावरती आपल्याला लाल वस्त्र अंतरायचं आहे। सर्वप्रथम आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि या दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षता आणि फूल अर्पण करून या दिव्याची पूजा करायची आहे। दिवा ठेवताना खाली थोडेसे तांदूळ ठेवून ठेवायचा आहे। डायरेक्ट कपड्यावरती दिवा हा आपल्याला ठेवायचा नाही। दिव्याची पूजा झाल्यानंतर आपल्याला कलश मांडून घ्यायचा आहे। यासाठी तांब्याचा एक तांब्या घ्यायचा, कुंकवाने त्या तांब्यावरती स्वस्तिक काढायचं आहे। त्याच्या दोन्ही बाजूला 2 उभ्या रेषा द्यायच्या। त्या तांब्याला 5 कुंकवाची बोटे सुद्धा लावायची आणि या तांब्यामध्ये पाणी भरायचं। यामध्ये आपल्याला त्या पाण्यात हळदी कुंकू अक्षता फूल नाणं सुपारी हे टाकायचं आहे। त्यावरती 5 विड्याची पाने किंवा आंब्याची पाने ठेवून त्यावरती आपल्याला नारळ ठेवायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला कलश तयार करून घ्यायचा आहे आणि त्या पाटावरती एका बाजूला आपल्याला थोडेसे तांदूळ खाली ठेवायचे किंवा तुम्ही तांदळापासून अष्टकमळ सुद्धा काढू शकता आणि त्यावरती आपल्याला हा जो कलश आहे तर तो कलश ठेवायचा आहे। या कलशाला सुद्धा हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून त्याची सुद्धा पूजा करायची आहे। आणि यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे। गणपती बाप्पांना आपल्याला श्री गणेशाय नमः म्हणत किंवा ओम गण गणपते नमः म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे। पाण्याचा पंचामृताचा पुन्हा पाण्याचा तर असा अभिषेक करा। पंचामृताचा अभिषेक करणे शक्य नसेल तर फक्त स्वच्छ पाण्याचा अभिषेक केला तरी सुद्धा चालेल। आणि आपल्याला गणपतीची सुद्धा पूजा करायची आहे। गणपतींना सुद्धा त्यांच्या जागेवरती आपल्याला त्या पाटावरती 2 विड्याची पाने ठेवायची, त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे, त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आणि यावरती आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती किंवा गणपती म्हणून सुपारी ठेवायची आहे। या गणपतीस आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे, दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि यानंतर आपल्याला बाळकृष्णांची पूजा करायची आहे। बाळकृष्णांची मूर्ती ही प्रत्येकाकडे असते, तर ही मूर्ती आपल्याला तामणात ठेवून या मूर्तीला सुद्धा स्वच्छ पाण्याने पंचामृताने पुन्हा पाण्याने तर असा अभिषेक करायचा आहे। यानंतर आपल्याला ज्या प्रकारे आपण विड्याची पानं ठेवून त्यावरती गणपती बाप्पांना ठेवलेला आहे तर त्याप्रमाणेच आपल्याला विड्याची पाने ठेवून त्यावरती बाळकृष्णांना सुद्धा स्थापित करायचं आहे। यानंतर सर्व देवांची म्हणून एक सुपारी घ्यायची आहे आणि या प्रकारेच सुपारीला सुद्धा अभिषेक करून तिची सुद्धा स्थापना ही आपल्याला करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपल्याला आपण जो पाट किंवा चौरंग मांडलेला आहे तर त्यावरती ह्या सर्व देवांची स्थापना ही करून घ्यायची आहे। तुमच्याकडे जर पिवळं कापड असेल तर बाळकृष्णांच्या मूर्तीखाली तुम्ही पिवळ्या कापडाचं आसन जे आहे तर ते तयार करू शकता। यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर त्या सुपारीची सुद्धा म्हणजे जी सर्व देवांची सुपारी आहे तिची पूजा करायची आहे। त्यानंतर आपल्याला बाळकृष्णांना सुद्धा अष्टगंध लावायचा आहे, वस्त्र घालायचे आहेत, तुमच्याकडे माळ असेल तर ती घालायची आहे, मुकुट घालायचा आहे आणि तुळशीपत्र अर्पण करायचं आहे। लक्षात ठेवा तुळशीपत्र हे तुम्हाला त्या दिवशी दुपारीच तोडून ठेवायचं आहे। तिन्ही सांजेला तुळशीची पाने तोडू नका। यानंतर अशा प्रकारे आपल्याला नवरा मुलगा म्हणजे जो बाळकृष्ण आहे तर त्यांना सुद्धा छान असं तयार करायचं आहे। अशा प्रकारे तुळस आणि बाळकृष्णांना तयार करून झाल्यानंतर ज्या प्रकारे आपण लग्नाच्या अगोदर हळद लावतो त्याप्रमाणे तुळशीच्या पानांना आपल्याला ओली हळद लावायची आहे। त्याप्रमाणेच बाळकृष्णांना सुद्धा आपल्याला ओली हळद ही लावायची आहे। आणि यानंतर आपल्याला नैवेद्य म्हणून खडीसाखर मिठाई किंवा फळे ठेवायची आहेत। गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून गुळ खोबरे ठेवायचं आहे। आणि यानंतर एक आपल्याला आंतरपाट म्हणजे एक कापड घ्यायचं आहे। हे कापड शक्यतो आपल्याला पांढऱ्या रंगाचं घ्यायचं आहे किंवा इतर कोणत्याही रंगाचं काळा सोडून किंवा गडद भडक रंगाचे सोडून कापड तुम्ही घेऊ शकता। यावरती आपल्याला ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि तुळशी आणि कृष्णांच्या मध्ये हा अंतरपाट आपल्याला धरायचा आहे आणि आपल्याला मंगलाष्टक जे आहेत तर त्या म्हणायच्या आहेत। आणि अशा प्रकारे तुळशीचे लग्न लावायचे आहे आणि तुळस व कृष्णांवरती आपण ह्या मंगलाष्टका म्हटल्यानंतर अक्षता टाकायच्या आहेत। आणि हे लग्न लागल्यावर आपण फटाके सुद्धा वाजवू शकता किंवा आपल्याला दुसरं काही वाजवण्यासाठी असेल तर काही वाद्य असतील तर ती सुद्धा वाजवू शकता। यानंतर आपल्याला सौभाग्यवान म्हणजे जे जोडवी आहेत मंगळसूत्र आहेत तर हे तुळशीला घालायचं आहे। त्यानंतर तुळशीची ओटी भरायची आहे। एक ब्लाउज पीस घ्या, त्यावरती गहू किंवा तांदूळ घ्यायचे आहेत, त्यावरती आपल्याला एक खारीक खोबऱ्याचा तुकडा, एक हळकुंड, एक सुपारी, एक बदाम किंवा वेलची तर अशा प्रकारे आपल्याला तुळशी मातेची ओटी आणि त्यावरती एक नारळ सुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि तुळशीची ओटी भरायची आहे। यानंतर निरंजनाने तुळस आणि कृष्णांना ओवाळायचं आहे आणि शेवटी आपल्याला गणपती आणि तुळशीची आरती तर ही सुद्धा म्हणायची आहे। आणि त्या प्रकारेच आपल्याला नंतर तुम्ही प्रसाद सुद्धा जे तुळशीच्या लग्नाला
आलेले आहेत सदस्य तर त्यांना प्रसादसुद्धा आपण वाटू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुळशी विवाहासाठी जी तुळस आहे तर ती नवीनच असावी का? तर असं काही नाही. आपण ज्या तुळशीची रोज पूजा करतो तर याच तुळशीचे आपण लग्न लावले तरीसुद्धा चालेल. आणि जर तुम्हाला नवीन तुळस आणण्याची इच्छा असेल तर तरीसुद्धा तुम्ही नवीन तुळस आणू शकता. परंतु तुळशी विवाहानंतर ही जी तुळस आहे ती मात्र आपल्याला मग दान करायची आहे. या दिवसांमध्ये तुळस दान करण्याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे जर तुम्ही तुळशी विवाहासाठी नवीन तुळशीचं रोप आणलं आणि तुमच्याकडे ऑलरेडी एक तुळस असेल तर तुमची जी तुळस आहे तर ती तशीच ठेवा आणि तुळशी विवाहासाठी जे तुम्ही नवीन रोप आणलेलं आहे तर ते तुम्ही तुळशीचे लग्न झाल्यावर कोणालाही एखाद्या ब्राह्मणाला वगैरे दान करू शकता. यानंतर आता तुळशी विवाह करताना राम तुळस असावी का कृष्ण तुळस असावी तर असं काहीही नाही. कोणतीही तुळस असेल तरीसुद्धा चालते. कारण असं काही नाही की तुम्हाला विवाह करताना राम तुळसच पाहिजे, कृष्ण तुळसच पाहिजे. सर्व प्रकारच्या ज्या तुळशी आहेत तर त्या एकच मानल्या जातात. त्यामुळे तुमच्याकडे जी कोणती तुळस आहे तर याचे लग्न आपण नक्कीच करू शकतो. एकादशी किंवा द्वादशी तिथीला जर तुळशी विवाह करणे जमले नाही, काही अडचण आली तर तुम्ही एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत कधीही हा विवाह केला तरी चालतो. एवढ्या सर्व दिवसांमध्ये तुम्हाला शक्य झाले नाही तरी तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी तुळशी विवाह नक्कीच करू शकता.